नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत अर्धा किलो भडंग मुरमुऱ्याचा एकदम कुरकुरीत आणि टेस्टी असा चिवडा। चला तर मग बघूयात कसा बनवायचा। त्यासाठी इथे एक चाळणी घेतली मी। आपण मुरमुरे चाळून घेऊ। ते भडंग मुरमुरे घेतलेत अर्धा किलो। आता हे थोडे थोडे करून आपण चाळून घेऊ। याच्यात एखादा जाळलेला मुरमुरा किंवा थोडीशी अशी धूळ निघते किंवा एखादा खडा पण निघतो कधी कधी। असं थोडं थोडं घेऊन सगळे मुरमुरे आपण चाळून घेऊ। आता इथे सगळे मुरमुरे आपले चाळून झालेत। माझे मुरमुरे अगोदरच कडक आहेत एकदम। तुमचे जर लूज असतील मुरमुरे तर 2-3 तास उन्हात ठेवा किंवा मग कढईत थोडे थोडे भाजून गरम करून घ्या। इथे गॅसवर एक कढई ठेवली, तिच्यात तेल टाकले। तेल गरम झालं की त्याच्यात 1 वाटी शेंगदाणे टाकू आणि शेंगदाणे तळण्यासाठी मध्यमच गरम तेल घ्यायचं। खूप जास्त गरम झालेले तेलात शेंगदाणे तळायचे नाही, नाहीतर ते वरून पटकन काळे पडतील आणि आतमध्ये लूज राहतील। खाताना चिवड्यात लूज लागतील, कडक लागणार नाही। त्यामुळे मध्यम तेलात शेंगदाणे तळून घ्यायचे आणि गॅस कमीच ठेवायचा। मस्त सोनेरी रंगावर शेंगदाणे तळून घेऊ आपण। बघू शकता इथे रंग आलाय सोनेरी, पण अजून थोडा वेळ याला तळू देऊ। आता इथे आपले शेंगदाणे चांगले कडक तळून झालेत। यापेक्षा जास्त पण होऊ द्यायचे नाही, नाहीतर जळकट लागतील ते खाताना। असेच होऊ द्यायचे आणि याला मुरमुऱ्यावरच काढते मी। सगळे शेंगदाणे काढून घेऊ। आता त्याच तेलामध्ये 1 वाटी खोबरं घेतलंय मी चिरून, उभं चिरून घेतलंय आणि एकसारख्या आकारात चिरून घ्यायचं खोबरं, म्हणजे ते तळताना पण एकसारखं तळलं जातं। पातळ किंवा जाड असं असेल तर मग ते जाड तळल्या जात नाही आणि पातळ पटकन जळून जातं। त्यामुळे एकसारख्या आकारात चिरून घ्या। खोबरं पण असं सोनेरी रंगावर छान तळून घेऊ। खोबरं पण यापेक्षा जास्त तळायचं नाही, नाहीतर ते पण जळकट लागतं। आता खोबरं पण तळून झालंय आपलं, काढून घेऊ मुरमुऱ्यावर। आता कढईमध्ये 1 वाटी डाळ घेतले मी, ते डाळ टाकून घेऊ। डाळ अगोदरच भाजलेले असतं, त्याला तळण्याची काही एवढी गरज नसते, पण लूज जर असेल तर कडक होतं, म्हणून थोडं 1 मिनिट भर याला तेलात परतून घेऊ आणि काढून घेऊ। इथं डाळ पण आपण मुरमुऱ्यावर काढून घेऊ। आता तेल आपलं एकदम कडकडीत गरम झालंय, तर याच्यात मका पोहे टाकून घेऊ। मोठ्या 2 वाट्या किंवा 150 ग्रॅम मका पोहे घेतलेत मी हे। आणि मका पोहे चांगल्या तापलेल्या तेलातच तळून घ्यायचे, म्हणजे ते कडक होत नाहीत, टाकल्याबरोबर फुलले पाहिजे। काढून घेऊ, हे तळून झाले। आणि मका पोहे वेगळेच काढायचे, म्हणजे मुरमुऱ्यावर टाकायचे नाही आत्ताच। कढीपत्ता आणि मका पोहे सेपरेट ठेवायचे। इथे दुसरे पण मका पोहे आपण असेच तळून घेऊ आणि याच पद्धतीने आपले सगळे मका पोहे तळून घेऊ। आता इथे मका पोहे तळून झालेत। आता याच्यात भरपूर असा कढीपत्ता टाकून घेऊ, तो पण चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ। आणि कढीपत्ता मका पोह्यावर काढू। कढीपत्ता आणि मका पोहे सेपरेट ठेवायचे। आता इथे बरंच तेल आहे शिल्लक, यातलं काही तेल आपण कमी करू, काढून ठेवू, लागलं तर परत टाकता येईल।
आता इथे अर्धी वाटी लसूण घेतलाय, सोलून ठेचून घेतलाय, तो याच्यात टाकून घेऊ. याला चांगलं परतून घ्यायचं. मस्त सोनेरी होईपर्यंत आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे, किंवा यातलं ओलावा मॉइश्चर असतं ते कमी करून घ्यायचं आहे. आता या मसाल्यांचे फ्लेवर उतरतात तेलात, म्हणून आपण आपलं तेल कमी करून घेतलंय, म्हणजे सगळं तेल आपलं चिवड्यातच गेलं पाहिजे. आता याच्यात मिरची टाकणार आहोत, त्याचा पण फ्लेवर उतरतो आणि लसणाचा पण, म्हणून जेवढं पाहिजे तेवढंच तेल ठेवायचं. शेवटी बाकीचं जास्तीचं तेल काढून ठेवायचं. आता मिरची आणि लसूण दोन्ही पण छान कडक सोनेरी रंगावर परतून घ्यायचंय. आता मस्त परतून झालंय आपलं मिरची आणि लसूण. त्याला काढून घेऊ. याला पण मुरमुऱ्यावर टाकून घेऊ. आता कढईतल्या तेलात आपण 3 चमचे मोहरी टाकू आणि 1 चमचा जिरं टाकू आणि गॅस लगेच बंद करून टाकायचा. मोहरी जिरं तडतडले की. आणि आता याच्यात मसाले टाकू. मी इथं 2 चमचे लाल मिरची पावडर टाकणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. आणि 1.5 चमचा हळद टाकणार आहे. आता याला मिक्स करून घेऊ. तर आपला मसाला तयार झालाय. इथे आपले मुरमुरे आणि तळून घेतलेले सगळे जिन्नस एकत्र करून घेऊ. त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. तर हे सगळं मिक्स झालंय. आता याच्यावर मसाला टाकून घेऊ. याच्यावर मसाला ओतून याला मिक्स करून घेऊ. परत सगळ्या मुरमुऱ्यांना आपल्या मसाला लावून घेऊ. सगळीकडे मसाला लागेल असं हलवून घ्यायचं. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू. तुमचे मुरमुरे कसे खारट आहेत त्यानुसार मीठ टाकून घ्या. आणि याला मिक्स करून घेऊ. मका पोहे आणि कढीपत्ता अगोदरच याच्यात टाकलेला असला तर हे असं मीठ वगैरे व्यवस्थित मिक्स केलं जात नाही, ते त्याच्यावरच राहतं चिकटून, म्हणून त्याला नंतरच मिक्स करायचं याच्यामध्ये सगळं मिक्स झाल्यावर. तर आपल्याला याच्यात पिठी साखर टाकायची, पण आपला चिवडा थोडासा गरम आहे. पूर्ण थंड झाल्यावर याच्यात आपण पिठी साखर टाकू. आता इथे थंड झाला चिवडा आपला. याच्यात मी 1 मोठा चमचा भरून पिठी साखर टाकली, किंवा तुमच्या आवडीनुसार टाका. आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल. आता याला एकजीव करून घेऊ सगळं. आता हे सगळं मिक्स झालंय. तर सगळ्यात शेवटी याच्यात आपण मका पोहे आणि कढीपत्ता टाकून घेऊ. आणि याला परत एकजीव करून घेऊ. सगळं मिक्स करून घेऊ. तयार झालाय आपला कुरकुरीत, अगदी 1-2 महिने टिकणारा
खुसखुशीत आणि एकदम मस्त कलर आलेला असा चिवडा. तुम्ही पण या पद्धतीने चिवडा नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.